तो भेटेल जेव्हा मी पुण्यात, मला अटक करा हो पुण्यात. ऊन झालं बाई, माणूस जाम झालं गारमाटानी. लोकांचे जावई डायरेक्ट घरी येतात न्यायला फोन केल्यावर. हे आपला जावई भिकारी, सायकल नुसतं सायकल दामटायची, नाही तर पै पै त्या सायकलला पंक्चर राहते. एखाद्या गाडी घेते येते आडवं. काय खरं आहे? तो असा निर्णय कसा घेतला इकडे यायचा? असा निर्णय हो तुम्हाला माहिती की अवघाचा फोन आला सकाळी, मी तुम्हाला म्हणले नाही काही. अवघा म्हणी आई कांदे इकलेत म्हणी, पैसे आलेत म्हणी बंडेल, पाहुणा इकडचे तिकडे पैसे करून टाकीन म्हणी, नाचतूस करी म्हणून गाई गाई आले. गोड गोड बोलून काय करायचं? खातान पितान तुम्ही बी मटन चटन बोकड्याचं मटन आणायला पाहुण्याला 1-2 किलो. आणि काय करू तुम्हाला सांगा ते गोड गोड बोलून दागिने, मला दागिने अवघाला दागिने कपडे ते तुम्हाला आहे ना भारी चपला कपडे भारी एक ड्रेस घेऊ मस्त पैकी. फक्त पाहुण्याला गोड गोड बोलते, हरभऱ्या झाडावर चढायचं पाहुण्याला बरं का. त्यांचे पैसे लुबाडायला चालली, पण त्यांना काही खायला घेतलंय का? थोडं माझ्याकडे पैसे तेवढेच गाडी भाड्यापुरते 20 रुपये होते. मला म्हणले असं तर नाही काही 5-50 रुपयाचं उधार घेतलं नसतं का आपण त्या पिंट्याकडून? दिला असता त्यांनी आधीची उधारी 100-200 आधी तर सोमवारी आलता तुम्हाला देतो देतो. जाऊ द्या मला घेतला होता पुढा पडून गेला. चला काही म्हणता येईल टाका काही पुढा पडून गेला. काही माहिती कोणी अरे मम्मी कुठे गेली? बरे काय बाई तुम्ही? मम्मी कुठे आले? मम्मी तिकडे पाणी पाजून राहिली. पप्पा तिकडे ट्रॅक्टरकडे गेलेले. ट्रॅक्टर आले आम्हाला पाणी आणा बाई, आम्ही लय थकलो. तू पाणी आणून दे साई, तू शेळी पिळा मी तेवढं टाकी येईल का पिळता बाई? दिदू कोरात करवायच्या त्याला काय पिळता यायची लेकराला शेळी? पप्पा सजीवार येतं, मम्मी मागं काम राहतं, मग माझी वरून शिकावं लागलं. बापाला वळणाचा पत्ता नाही, लेकरं गोडवानी वळणं लागली पोरांना. दिदी पाना दिदी म्हणते एक जण दूध पिळत आहे, एक जण पाणी देत आहे, एक जण चहा ठेवत आहे. किती गोडवानी झाले बाई लेकरं. पाणी आलं. जाऊ दे नवरा नाही झाला पण यावर टेन्शन नाही राहिलं बाई. लेकरं तर गोडवानी आहे की नाही? चहा सुट्टे लागले बाई. बरे का? हा बरे. तू बरी काय बाई? हा बरे बरे बाबा. लिहून आता झाले आई. आता काय करते? फोन आला मग मी गाई आले. आवडलं नाही अजून. आवडीतच होते, पाणी पाहिजे होते गायला. आवडलं पुढे ट्रॅक्टरकडे जायले ते पैसे जपून जपून ठेवले ना. माझ्याकडे देते तवा ना. काय केले पैसे? त्यांच्या संगत पैसे खिशात घालून येऊन राहिले. खर्चिले तर नाही ना? मोबाईल घेतला, कपडे घेतले, हॉटेलला खायला जाते रोज. पाहुण्याला पैसे कमवायची तर उलशी काही हे नाही, पण पैसे उडवायची तेवढं मात्र आहे. बाबा राम 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 राम. आयला देण काढलं आणि हाजीर झाले वा. हा मग आम्हाला तुमचं लय देणार होतं पाहुण्यावर. अहो काय सांगू तुम्हाला, माझ्या स्वप्नात आले ना काल तुम्ही गेलेले. आलेले जस काय आलेले खरं खरं आज आले. हा मग खरंच आनंद वाटलं तुम्हाला पाहून. स्वप्न कधी खरं होत असतंय पाहुण्यावर. मग कसं काय येणं गेलं? आम्हाला तुमचे देणं आलं, आठवण आली. येलंय सकाळपासून चालना मला पाहुण्यातलं देणं आलं, चालना पाहुणे अहो माझं काय माझं म्हणणं स्वप्न खरं होतं वा. खरं हा कधी पडलं स्वप्न तुम्हाला? रात्रीच फक्त थोडं उलट झालं, गेलेलं पडलं तर ते आलेलं झालं असं, म्हणजे त्याला काही नाही, पण स्वप्नात तर आलते ना. आयुष्य वाढलं आमचं आयुष्य. हा आयुष्य वाढलं तुमचं. हा चांगले. बरं किती झाला कांदा? कांदा हा कांदा काय जायला सकाळनं खर्च निघला. खर्च निघला? हा झाला तेवढा विकून टाकला. हा बरं झालं इकडे जाऊ द्या, नाहीतर आपल्या इकडे कुठं ठोयची सोय आहे हा ना एवढी मग. पाण्या ते काय पोचला नाही एवढा. त्याला मग सगळं शेणखत टाकलं होतं. दुसऱ्या मटेरियलला तर काय पैसे नव्हते, मग शेणखत टाकलं. मग पैसे आले. किती पैसे आले? हा काय भाव भेटला कांद्याला? 35,000 झाला सगळा. हा, मग झाले ना मग. हा मग झाले, पण आता काय लोकांचं देणं घेणं सगळे मिटून टाकले. खर्च किती आला होता? काही नाही. अहो खर्च जवळजवळ त्याला 15-20 रुपये खर्च झालाय. पैशाचं काय सांगायचंय बा आता. कांद्याचा पैसा मामा अख्खे कांदे इकले 35,000 झाले. हे थोडे राहिले तर आता त्याचं काय होईल ते होईल. 35,000चे कांदे तुम्हाला सांगतो 20,000 रुपये त्याचा खर्चच झालाय. राहिले 15,000. 15,000चा 10,000चा मोबाईल आणलाय आणि 5,000 रुपये राहिलेत खर्चायला. त्याच्यात थोडेफार मला कपडेला ते थोडेफार हिंड फिरायला गेले बरं का. पण मोबाईल झाला बा आपल्याला. मोबाईल असा झालाय ना का त्याच्यात तुम्ही म्हणता जे म्हणता ते येईल. हा आता भाकर लागणारच नाही, आता मोबाईलच पाहिजे. अहो याच्यात सुद्धा भाकरी मटन शिस्तानी खातानी द्या किती. ते फक्त डोळ्याने पाहू, पण पोट भरलं पाहिजे ना. पुढे भरत आहे का मोबाईल? काय उपाशी राहत होते मग मी काय उपाशी राहू राहिलो काय? मोबाईल घेतला म्हणजे मी काय भिकारी आहे काय? हा 5,000 राहिले, मग काय लगे आमदार झाले का तुम्ही? आणि मग आमदारचं काय करायचं आपल्याला? हाही त्याच्यात आपण समाधानी. आपण कधी कोणाच्या दारात गेलो का? मी कधी कोणाच्या दारात गेलो नाही. मी कधी पाहुण्याच्या दारात गेलो नाही, कधी जावायचं नाही, कधी सासऱ्याचं नाही. तुम्हाला कुठे दावा आले अजून? अरे पण बोलता बोलता जातो शब्द एखादा का लगेच तुम्हाला बोलू राहिले आहे ते. काय बोलत एवढे असं बोलत मी असं बोलत. अरे माझ्या स्वप्नात आलेत ते. एवढी त्यांची आठवण काढतोय माझ्या स्वप्नात. गेलेले स्वप्नात आले नाही अरे का? आलेत ना, पण आलेत ना देवाच्या कृपेने. मग तरी चांगलं बोला ना. मग चांगलंच बोलतोय. बरं जाऊ दे, भांडण नका करू. आढावाढा नाही करू. तू बरंच काही भांडण काढू बरं का त्यांच्या देखत. हा
भांडणं काढून राहिले पैसे दाखले नाही आई किती आले किती पण नाही मामा मला. मोबाईल पहा ना. हा हा हे बा 1 2 3 कॅमेरे आहेत. तुमचा फोटो काढून दाखवतो थांबा. असा क्वालिटी आहे ना. काळ कस काय तोंड दिसतंय काही नाही. अहो ते काहीतरी ते फॅस का काय वाढावं लागत ह्याचा वाढीवलाय हा पण तोंडच काळ त्याचं दिसतंय. आजीचं तोंड काळ आहे हा ना. मी काय एवढा तुमच्या सासूचं घ्या सासूचं बरं माकडा पण दिसतं का सासूबाई तर शिकवारी आहे बरं का. हा, मी गोरी आहे मग 100 रुपयाची पावडरच लावी ती रोजची ती पिंगळेवानी डोळे कसे दिसतात नीट पाहा ना सासूबाई. काय पाहुणे हो हा भारी भारी. अरे बाप रे. काय झालं? अरे फोटो काढायच्या टायमाला जर मेकअप बिकअप करी जाय माणसाला हाडे अटॅक येईन मरण माणूस भुताडामध्ये दिसतीस. तुम्ही कुठे म्हणले फोटो घ्यायचा म्हणून मेकअप कर का काय अरे पण मी आता फिरीत फिरीत आणला तो तोंडाकडे मला वाटलं मेकअप असं जर नीट हा, म्हणजे मग आधीच कर, तोंड कर, असं. कर, अहो पाहुणे हो, काम राहतं तेवढं हा, ते काम करीन का मेकअप करीन अहो काम काय म्हणतं का तुम्ही असं पारचं उरचण असे केस इथून काम करा भूतावनी. आता काम मी करतोय मी कष्ट करतोय पण कस काय दिसतोय. आता आधीच तुम्हाला टक्कले पाहुणे हो आता तुम्हाला तुमचं काय ऐकायचं मेकअप आहे उठवायला काय ऐकायचं आता होतं? त्याचं जाऊ द्या पण हे बाना चेहरा कसा फ्रेश दिसतोय फ्रेश. तुम्हाला कोणतं काम आहे अरे जाय ना काय बसली काहीतरी स्वयंपाक पाण्याचं पाय ना घास तुकडा. आणि नुसतं बोल बच्चन नुसतं दाट बोलायचं. कोण बोलू कोणीकडे राहिलं आपण तुम्हीच बोलू कोणा राहिले संग बोलत आहे माणूस काय बोलत आहे हा? नुसतं चबर 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 बोलायचं माणसाला येण्यात काढीची काय. पाहुणे हो, हे कोणतं रुबाब करायचं बोल चाललंय. हा? माणूस आदर करतोय काही म्हणत नाही म्हणून काय लगेच काही कुणीकडे बोलायचं कर त्यांना खायला काहीतरी. काय नाही आणलं त्या पिशी मध्ये साडी मैवाली काय उचकू राहिले काय पाहुणे हो, माझी साडी देत काय पाहता हा तुम्ही? तेच म्हणलं काहीतरी वळवळ केलं तर म्हणलं चुकाटा घुसला काय नाही. कळत नाही माणसं बोलायच्या नादात राहतं नाही का. हे कसं आहे, आता राणीवनाची वस्ती आहे हा, ना हा. ही चुकाट्याचा भरोसाच नाही त्याचा काय आवाज येतो का. मला हल्ले झाली म्हणून पाहिली मी दुसरं काय तरी काय न करू खायला राहू दे. हा? हा, काय उन्हात आणून आले माणसाला भूकच नाही लागत हो. कोण म्हणतं असं हा हे उन्हानी मी तर सकाळपासून पाणी पितो तर संध्याकाळपर्यंत. तुम्ही तर म्हातारे आहे तुम्हाला तर काही जेवणच जात नसल. अहो आम्ही उपाशी आलोय सकाळी नाही काय कर ना काहीतरी मग घास तुकडा कर. त्याला तुम्ही म्हणे काहीतरी चांगलं चांगलं कर खायला काय करताय खायला बोकड्याचं मटण अहो नाव नका घेऊ बघ काय झालं अजिबात डोळ्यातून पाणी आलं माझ्या डोळ्यातून पाणी आलं. अहो मागच्या हप्त्यात कांदे ऐकले ते म्हणलं हिने लय कष्ट केले पाणी भरलं कांद्याला माझ्या बरोबरीने मटेरियल टाकू लागली खुरपू लागली. म्हणलं जाऊ द्या एवढं काम केलंय तर आणू म्हणलं 1.5 किलो बोकड्याचं मटण कधी खायला भेटत नाही आणि आणलं. अहो एवढं मोठं खांडगटकन गिरण नड्यातच फसलं तर तिचं श्वास बंद झालता मरायला लागली फडफड करायला लागली त्या कोंबड्या बोकड्यावानी. जीव जाय काय म्हणले का फडफड फडफड करीत तशी फडफड करायला लागली. म्हणलं चालली माझी बायको मला सोडून. मग काय केलं अरे बाप शिजला अहो पाहत जावा होते. मग मी म्हणलं आता ही दवाखान्यात जाऊ तर मरल. मग मी डॉक्टर झालो माझी बायको जीवाचा करता आणि सांडाच घेतली तिच्या नैडीत कोंबली आणि अशी ओढून काढलं तेव्हा वाचली रे बाबा. पण तेव्हापासून म्हणलं हात जोडले कधीच नाही मटण कोणतंच नको. हा कोणतंच नको आता शिजला पुरणपोळी करा जाऊन द्या हा? गोड खावा आता ऐकी नाही पुरणपोळ्या येऊन दादाचं गोड खाल्ल्यावर पाणी पिऊ पिऊत माणूस घाबरत होत आहे. जीव जाय काय म्हणले का फडफड फडफड करीत तशी फडफड करायला लागली. म्हणलं चालली माझी बायको मला सोडून. मग काय केलं अरे बाप शिजला अहो पाहत जावा होते. मग मी म्हणलं आता ही दवाखान्यात जाऊ तर मरल. मग मी डॉक्टर झालो माझी बायको जीवाचा करता आणि सांडाच घेतली तिच्या नैडीत कोंबली आणि अशी ओढून काढलं तेव्हा वाचली रे बाबा. पण तेव्हापासून म्हणलं हात जोडले कधीच नाही मटण कोणतंच नको. हा कोणतंच नको आता शिजला पुरणपोळी करा जाऊन द्या हा? गोड खावा आता ऐकी नाही पुरणपोळ्या येऊन दादाचं गोड खाल्ल्यावर पाणी पिऊ पिऊत माणूस घाबरत होत आहे. एकदा कोण रे काय नाव होतं कोणाचं आता शिजला पुरणपोळी करा जाऊन द्या हा? गोड खावा आता ऐकी नाही पुरणपोळ्या येऊन दादाचं गोड खाल्ल्यावर पाणी पिऊ पिऊत माणूस घाबरत होत आहे. एकदा कोण रे काय नाव होतं कोणाचं एकदा तू आत्या हा आपली झाली पुरणपोळी स्वयंपाक केला असंच उन्हाळे दिवस होते. अहो दणकून खाल्लं उन्हाळे दिवस पी पाणी पी पाणी पी पाणी गोड खाल्लं पाणी पाणी पाणीच पितोय. लागलं काय झाला झाली माझ्या घाबरी. हा मग काय केलं त्याच्यामुळे म्हणलं हात जोडले इथून पुढे कधीच पुरणपोळी स्वयंपाक करणार नाही मी. मिरची चटणी करायची मग आणि ती मिरचीचं एकदा अरे बापरे मला स्वतःला जेव्हा ठ्याचा खातोय लागलाय टेस्टी खातोय दुसरं काही आणि जेव्हा हाय हाय व्हायला लागली अरे बाप अहो जुलाब लागले घाबरा झालो गळाटा झाला माझा. एवढं पिसळ्याने खावा लागत ठेचा राहतो थोडा तरी खाल्ला तरी लय येऊन आहे दिवस आहे ना काही सण व्हायना माणसाला काही फक्त पाणीच पितय माणूस आणि पाणीच प्यावं वाटत आहे नुसतं. एक पाणी दे उठ आताच प्यायला ना पाणी अजून तीनदा पाणी पिऊ राहिलंय माणूस 5-5 मिनिटाला पाणी पितय. हा पाच दे पाणी पाणी दे आण बाई पाणी पिचिटून आण पाणी पिऊ दे मग काय गार पाणी आणा हा
काय शिट्टी वाजती त्याच्यात? लॉक काढला हा. त्याच्यात लय माहिती लागती ते कोणाला नाही चालू ते नक्की आहे म्हणा. त्याला मी आहे का जनावराला पाणी बिनी पाहिजे तू जायची हा पाणी बिणी पाणी. बसा मग पडायला जायची पोताडे टाक आपल्या ते चटाई टाक रे अरे बापरे बाप त्या पाणी नसतं आणि पळा गळाठून इथं मटण खाल्लं का नाड्यात कुठं आहे पोळ्या खाल्ल्या का काय होतंय काळजाला लागत यात मिरची खाल्ली का पोटात आग होती मग बसा गळाठून पाणी संपत आहे का रे? उठा 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 अरे असं काही एवढं तिने म्हणे. माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ अरे माऊली भाऊ आपला माऊली भाऊ अरे माऊली भाऊ आला